कागल घ्या, काही राधानी फुजूरगडमधली गावं घ्या आणि मग हद्दवाढ करा. म्हणजे यांना कुठली झळ बसणार नाही, यांना कुठला त्रास होणार नाही म्हणून हद्दवाढ करा म्हणतात नेते मंडळी. सरकारने एक पाऊल पुढे टाकलेला आहे. आता आरक्षण हद्दवाढीसाठी कुठेतरी महापालिकेला प्रस्ताव मागितला आहे. तुमचा विरोध होत आहे काय? नेमकं तुमचे गाव पण येणार? नाही, माझं वडंगी गाव हद्दवाढीमध्ये या प्रस्तावित गावामध्ये निश्चित नाही, पण तरीही आम्ही आता सुपात आहोत आणि ही आडगाव जातात. त्यामुळे ही डिवाइड अँड रूल पॉलिसी आहे. त्यामुळे निश्चित आम्ही ह्या आडगावांच्या बरोबर ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये लढणार आहोत. त्या निमित्तानं हद्दवाढीच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे की हे ट्रायल सुरू आहे. हद्दवाढीचा कुठलाही प्रस्ताव अद्याप अधिकृतरित्या कुठेही सादर झालेला नाही किंवा कुठेही तशा सूचना झाल्या नाहीत. तर ट्रायल चालू, लोकांचे रिॲक्शन काय येतील. पण निश्चित असं जर असेल तरी लोकशाहीची गळचेपी आहे. आम्ही वारंवार या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या वेळ मागतो, त्यांनी आम्हाला वेळ दिलेली नाही. असं असताना या ठिकाणी पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटताना हद्दवाढीचा आग्रह धरतं. खऱ्या अर्थाने हे लोक जे हद्दवाढ मागतात त्यांच्या मतदारसंघातले एकही गाव हद्दवाढीमध्ये जात नाही. त्यामुळे त्यांचा या ठिकाणी आग्रह दिसतो आणि ज्यांचा जातो म्हणजे दक्षिणचे आमदार असतील किंवा करवीरचे आमदार असतील ते त्या ठिकाणी विरोध करतात किंवा लोकांना विश्वासात घ्या म्हणतात. पण त्यांची कुठं ऐकलं जात नाही अशी एकंदरीत भूमिका, लोकशाहीची हत्या करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही या विरोधात न्यायालयीन लढा लढू, रस्त्यावर लढाई करू आणि निश्चित या ठिकाणी हद्दवाढ हाणून पाडू. आमच्या वेसी गावातली 1 इंच जमीन आम्ही देणार नाही. आणि जर हद्दवाढ करायचं असेल तर आम्ही 100% वीस गाव समोर, पण त्यामध्ये कागल पहिलं घ्या. कागल घ्या, काही राधानी फुजूरगडमधली गावं घ्या आणि मग हद्दवाढ करा. म्हणजे यांना कुठली झळ बसणार नाही, यांना कुठला त्रास होणार नाही म्हणून हद्दवाढ करा म्हणतात नेते मंडळी. तर त्यांनाही झळ बसू दे, त्यांच्याही जनतेचा उठाव होऊ दे, मग त्यांची काय मानसिकता स्थाऱ्यावर येईल आणि हद्दवाढ टळेल.